आज आपण रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांटमधील पॉलिनेशन्स हा भाग डिस्कस करणार आहोत. तर आपण पॉलिनेशनच्या अगोदर जो फ्लावर स्टडी केला होता त्या फ्लावरविषयी थोडी माहिती मी सांगतो तुम्हाला. तर फ्लावरमध्ये जनरली हा जो फ्लावर आहे फ्लावरमध्ये दोन पार्ट असतात. एक असतो मेल पार्ट आणि दुसरा फिमेल्स. मग फ्लावरमधला जो मेल पार्ट आहे तो मेल पार्टमध्ये येतो अँथर अँड फिलामेंट. जो फ्लावरचा जो मेल पार्ट आहे तो मेल पार्टमध्ये कोणता भाग येतो फ्लावरमध्ये? अँथर अँड फिलामेंट. सो दिस इज अ मेल पार्ट ऑफ द फ्लावर. आणि दुसरा भाग आहे तो म्हणजे फिमेल. तर फिमेलमध्ये भाग येतो फ्लावरचा स्टिग्मा, स्टाईल अँड ओरी. कोणता पार्ट आहे? स्टिग्मा, स्टाईल, ओरी. मग हा जो फिमेल्स पार्ट आहे हा ब्ल्यू कलरने जो दिसतोय आपल्याला यामध्ये, सो दिस पार्ट, ओके, हा जो पार्ट आहे या पार्टला आपण कोणता पार्ट म्हणतोय? फिमेल. आणि जो तो टर्मिनल पोझिशन्स आहे त्या भागाला आपण म्हणतो स्टिग्मा. त्यानंतरचा हा जो सेकंड पार्ट आहे ट्यूबसारखा जो भाग दिसतो तो भाग आहे स्टाईल. आणि जो खालचा जो भाग राऊंडेड शेप दिसतो त्याला म्हणतात ओरी. हा भाग कोणता आहे? फिमेल्स. याला मी थोडं सेपरेट काढतोय. ओके, हा जो भाग आहे या भागमधला हा भाग कोणता? स्टिग्मा. त्यानंतर हा जो ट्यूबसारखा आहे त्याला काय म्हणणार? स्टाईल. आणि जो खालचा लार्ज पार्ट आहे राऊंडेड त्याला आपण काय म्हणतो? ओरी. आणि दुसरा पार्ट, हा जो पार्ट तुम्हाला ब्लॅक कलरने केलेला जो दिसतो हा भाग म्हणजे कोणता आहे? मेल पार्ट ऑफ द फ्लावर. आणि मेल पार्टमध्ये, ठीक आहे, याला बी सेपरेट करूत आपण. हा जो मेल पार्ट आहे त्याचा जो अप्पर जो पार्ट दिसतोय याला आपण म्हणतो अँथर. आणि हा जो भाग आहे याला म्हणणार फिलामेंट. आता यामध्ये आपल्याला काय पॉलिनेशन प्रोसेस पाहायची. तर पॉलिनेशनमध्ये काय होतं की हा जो मेल आणि फिमेल पार्ट आहे यांच्यामधला जो अँथरचा भाग आहे त्या अँथरमध्ये मेल गॅमेटोफाइट्स प्रेझेंट असतात. त्यालाच आपण म्हणतो पोलन ग्रेन. अँथरमध्ये मेल गॅमेटोफाइट्स आहेत विच इज कॉल्ड ॲज पोलन ग्रेन. आणि इकडला जो ओरीचा पार्ट आहे त्या ओरीमध्ये प्रेझेंट्स असतात फिमेल गॅमेटोफाइट्स. सो दॅट इज कॉल्ड ॲज एग्स ऑर ओहुल. काय म्हणतो याला आपण? एग्स ऑर ओहुल. सो दिस इज अ फिमेल गॅमेटोफाइट्स. मग आपल्याकडे दोन आहेत, एक मेल गॅमेटोफाइट्स आणि दुसरा फिमेल गॅमेटोफाइट्स. मग हा जो फिमेल गॅमेटोफाइट्स आहे तो कुठं प्रेझेंट्स आहे? ओरीमध्ये. आणि जो मेल गॅमेटोफाइट्स आहे ज्याला आपण पोलन ग्रेन म्हणतोय हा कशामध्ये प्रेझेंट्स आहे? अँथरमध्ये. मग ह्या ज्या अँथरमध्ये जे काही पोलन ग्रेन्स आहेत आफ्टर मॅच्युरेशन ऑफ दिस पोलन ग्रेन, ज्यावेळेस पोलन ग्रेन मॅच्युअर होतात अँथरमध्ये, सो दिस अँथर्स आर ब्रस्ट. ओके, हा अँथर काय आला इथं? ब्रस्ट व्हायला, ब्रेक व्हायला आहे. आणि अँथर ब्रेक झाल्यानंतर याच्यातले पोलन ग्रेन तो रिलीज करेल. आणि रिलीज केलेले जे पोलन ग्रेन्स आहेत हे पोलन ग्रेन्स कशावर ट्रान्सफर झालेत? सो दिस पोलन ग्रेन ट्रान्सफर टू द स्टिग्मा. कुठून ट्रान्सफर झाले? फ्रॉम अँथर. म्हणजे पॉलिनेशनचे डेफिनेशन काय देणार? द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन. काय ट्रान्सफर झालेत? पोलन ग्रेन. दिस पोलन ग्रेन ट्रान्सफर फ्रॉम अँथर. कुठून ट्रान्सफर झाले? ते अँथरपासून ट्रान्सफर झालेत टू स्टिग्मा. सो दॅट इज कॉल्ड ॲज पॉलिनेशन्स. म्हणजे त्याची डेफिनेशन काय देणार तुम्ही? द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन anther to stigma is called pollinations. काय डेफिनेशन लिहिली आपण पॉलिनेशनची? द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा इज कॉल्ड पॉलिनेशन्स. ओके, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढचा पाहूत आपण. पॉलिनेशनची आपण डेफिनेशन पाहिली. मग आता फ्लावरमध्ये तुम्हाला या ठिकाणी दिसतोय की मेल आणि फिमेल दोन्ही एकाच फ्लावरमध्ये आहेत. अशा फ्लावरला आपण काय म्हणतोय? बायसेक्शुअल फ्लावर. हा फ्लावर कोणता आहे? बायसेक्शुअल. म्हणजे या फ्लावरनुसार फ्लावर हे दोन टाईपचे असतात. टू टाईप ऑफ फ्लावर. आता एक फ्लावर मी काढतोय, लक्ष द्या या ठिकाणी.
ओके, हा फ्लावर जर आपण पाहिला तर या फ्लावरमध्ये फक्त कोणता पार्ट दिसतोय आपल्याला? फिमेल गॅमेट्स, मीन्स फिमेल पार्ट. हा आपला स्टिग्मा, स्टाईल, आणि हा भाग कोणता आहे? ओरी. ठीक आहे. दुसरा एक याच ठिकाणी पाहूत आपण. ओके, या ठिकाणी बघा तुम्हाला फक्त कोणता पार्ट दिसतोय? मेल पार्ट. आपल्याकडे दोन फ्लावर्स आहेत. एक फ्लावर असा आहे ज्याच्यामध्ये कोणता पार्ट आहे? फक्त ओनली फिमेल पार्ट. मग फिमेल पार्ट ज्या फ्लावरमध्ये असतो, सो दिस फ्लावर दॅट इज कॉल्ड ॲज फिमेल फ्लावर. या फ्लावरला कोणता म्हणणार? फिमेल फ्लावर. इथं दुसरा फ्लावर आपण काढला की या दुसऱ्या फ्लावरमध्ये पहा फक्त या ठिकाणी कोणता पार्ट दिसतोय आपल्याला? अँथर अँड फिलामेंट. ओके, मीन्स ओनली मेल पार्ट प्रेझेंट इन द फ्लावर. फिमेल यामध्ये ॲबसेंट आहे, यामध्ये मेल ॲबसेंट आहे. आणि एकच पार्ट जर प्रेझेंट असेल, सो दिस फ्लावर इज कॉल्ड युनिसेक्शुअल. या फ्लावरला काय म्हणणार? युनिसेक्शुअल. म्हणजे युनिसेक्शुअलमध्ये दोन टाईप आहेत. एक तर फिमेल प्लांट असेल, ज्याला फिमेल फ्लावर असेल तो फिमेल प्लांट आहे. आणि दुसरा आहे याला काय म्हणणार? मेल फ्लावर. किंवा याचं हा जो प्लांट आहे या प्लांटला म्हणणार मेल प्लांट. नाव काय असेल याचं? मेल प्लांट. आपण तीन टाईपचे फ्लावर काढलेत. एक फ्लावर असा आहे ज्याच्यामध्ये मेल आणि फिमेल दोन्ही पार्ट एकाच फ्लावरमध्ये आहेत, तर त्या फ्लावरला काय म्हणतो आपण? बायसेक्शुअल. दुसरा आपल्याकडे फ्लावर काढला आहे की यामध्ये कोणता पार्ट आहे? फक्त फिमेल पार्ट ऑफ द फ्लावर. फ्लावरचा फक्त फिमेल पार्ट दिसतोय. यामध्ये अँथर आणि फिलामेंट्स हा ॲबसेंट आहे. म्हणजेच हा कोणता? त्याला युनिसेक्शुअल आहे. सो दिस इज अ बायसेक्शुअल. नेक्स्ट थर्ड डायग्राम बघा या ठिकाणी. यामध्ये फक्त तुम्हाला काय दिसतोय? अँथर अँड फिलामेंट. अँथर आणि फिलामेंट हा मेल पार्ट आहे, म्हणून याला कोणता फ्लावर म्हणणार आपण? मेल फ्लावर. आणि मेल फ्लावर ज्या प्लांटमध्ये असतो तो प्लांट कोणता असेल? मेल प्लांट. ओके, तीन डायग्राम लक्षात आल्यात. एक फ्लावर असा आहे जिच्यात मेल फिमेल दोन्ही प्रेझेंट्स आहेत, म्हणून त्याला आपण बायसेक्शुअल म्हणतो. मीन्स मेल अँड फिमेल पार्ट्स प्रेझेंट इन one flower or present in same flower, that is called as bisexuals. आणि इकडे काय सांगणार याला डिफाइन? युनिसेक्शुअल मीन्स व्हॉट? ओनली वन सेक्स ऑर्गन्स प्रेझेंट्स इन द फ्लावर्स, आयदर मेल ऑर फिमेल्स, सो दॅट इज कॉल्ड ॲज युनिसेक्शुअल. मग हा जो आहे यामध्ये फक्त फिमेल पार्ट आहे आणि फिमेल पार्ट आहे म्हणून त्या फ्लावरला काय म्हणणार? फिमेल फ्लावर. आणि त्या प्लांटला काय म्हणणार? फिमेल प्लांट. म्हणजे प्लांटसुद्धा दोन टाईपचे आहेत. मेल फ्लावर असेल तर मेल प्लांट, फिमेल फ्लावर असेल तर फिमेल. आणि हा जनरल आहे. ओके, मग या ठिकाणी आपल्याला प्रोसेस डिस्कस करायची आहे पॉलिनेशन्स. मग आता हे प्लांटमध्ये जर तुम्हाला डिस्कस आलेत, प्लांटसुद्धा काही युनिसेक्शुअल आहेत, काही बायसेक्शुअल आहेत. मग आता आपल्याला प्रोसेस काय डिस्कस करायची की पोलन ग्रेन ट्रान्सफर होत आहेत. इथं काय दाखवलं आपण? एकाच फुलामधले पोलन ग्रेन त्या स्टिग्मावरती ट्रान्सफर झालेले आहेत. पण या ठिकाणी ती प्रोसेस होईल का? याच्याकडे हा पार्ट आहे का? ॲबसेंट आहे. म्हणजे या ठिकाणी एकाच फुलामध्ये पॉलिनेशन होणार नाही. तर या ठिकाणी या फ्लावरला पॉलिनेशन करायचं असेल तर दुसऱ्या फ्लावरचा सपोर्ट घ्यावा लागेल. मग या ठिकाणी हा जो या ठिकाणी अँथरचा भाग आहे, अँथरमध्ये पोलन ग्रेन जर स्टिग्मावरती जाऊन एंटर झाले तर ही एका फ्लावरमधली प्रोसेस नाही. किती मधली आहे? दोन फ्लावरमध्ये होणारी प्रोसेस आहे. म्हणजे पॉलिनेशनच्या याच्यावरून दोन टाईप पडतात. एक तर एकाच प्लांटमधल्या एकाच फ्लावरमध्ये प्रोसेस व्हाली, किंवा डिफरंट दोन प्लांट आहेत, डिफरंट दोन फ्लावर आहेत इथं आणि त्या दोन फ्लावरमध्ये कोणती प्रोसेस झाली? पॉलिनेशन्स. तर याच्यावरून याचे दोन टाईप पडतात. एक आहे सेल्फ पॉलिनेशन. कोणता आहे? सेल्फ पॉलिनेशन. अँड सेकंड वन इज क्रॉस पॉलिनेशन. आता हे जे एक्झाम्पल्स आहेत युनिसेक्शुअल जर फ्लावर पाहिले, सो दिस युनिसेक्शुअल फ्लावरसाठी तुम्ही एक्झाम्पल प्लांट्स देऊ शकता. पपया. पपया इज अ युनिसेक्शुअल प्लांट. वाय? बिकॉज इन विच प्रेझेंट्स ओनली वन सेक्स ऑर्गन्स, आयदर फिमेल ऑर मेल्स. ओके, मग या ठिकाणी हा पपया हे एक्झाम्पल जर याच्यामध्ये विचारलं बायसेक्शुअलचं तर कोणतं सांगणार? हिबिस्कस आहे.
ज्याला चायना रोज म्हणतो आपण. मग चायना रोज हा बायसेक्शुअल आहे, पण पपया कसा आहे या ठिकाणी युनिसेक्शुअल. आणि अजून एक याच्यामध्ये प्रोसेस आहे की एक प्लांट आहे, ओके, हा जो एक प्लांट आहे या प्लांटमध्ये कॉन्सन्ट्रेट करा की यामध्ये कोणता पार्ट दिसतो तुम्हाला, फिमेल. म्हणजे आता तुम्ही जनरल काय सांगणार की हा फिमेल प्लांट असेल. पण दुसरा एक फ्लावर याच्यामध्येच आहे, ओके. दुसरा एक दिसतो तुम्हाला या ठिकाणी की एकच प्लांट आहे, पण एका प्लांटमध्ये तुम्हाला 2 टाईपचे फ्लावर दिसत आहेत. एक या ठिकाणी हा जो पार्ट आहे हा पार्ट कोणता आहे, मेल दिसतोय सर्वांना. हा पार्ट कोणता आहे या ठिकाणी, म्हणजे हा जो फ्लावर आहे हा मेल फ्लावर आहे, गॉट इट. आणि हा जो फ्लावर आहे हा फ्लावर कोणता या ठिकाणी कोणता दिसतोय, फिमेल. का फिमेल म्हणणार, कारण फिमेल बॉडी ऑर्गन्स आहे याच्यामध्ये प्रेझेंट्स, स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी दिसते. आणि दुसरा जो पार्ट आहे तो कोणता या ठिकाणी मेल फ्लावर आहे. याला मेल का म्हणणार, कारण याच्यामध्ये तुम्हाला अँथर आणि फिलामेंट्स दिसतोय. पण प्लांट जर आपण कॉन्सन्ट्रेट केला तर प्लांट तर इथं एकच आहे. इथं हा एक प्लांट होता, हा एक प्लांट आहे आणि हा डिफरंट हा एक प्लांट आहे. आपण 3 टाईपचे प्लांट पाहिले की एका प्लांटमध्ये असे फ्लावर आहेत की ज्यामध्ये फिमेल मेल एकत्र आहेत. दुसरा प्लांट पपया एक्झाम्पल पाहिले, हा पपयाचं एक्झाम्पल आहे आणि यामध्ये फक्त फिमेल बॉडी प्रेझेंट होते. इकडं जर पाहिलं तुम्ही तर हाही पपयाचाच आहे. सो दिस इज अ मेल प्लांट. हा कोणता आहे, मेल प्लांट आहे. आणि तिसरे एक एक्झाम्पल आहे की फ्लावर, तर या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करा, फ्लावर हा युनिसेक्शुअल आहे. फ्लावर कसा दिसतोय, युनिसेक्शुअल. पण या प्लांटवरती जर कॉन्सन्ट्रेट केला, तुम्हाला जर मी विचारलंय प्लांट हा मेल आहे का फिमेल आहे, तर काय सांगणार. इकडे जर पाहिलं तर तुम्ही सांगणार प्लांट हा फिमेल आहे. आणि इथं जर कॉन्सन्ट्रेट केलं तर काय म्हणणार, प्लांट हा मेल आहे. म्हणजे मेल आणि फिमेल यामध्ये दोन्ही प्रेझेंट्स आहेत. फ्लावर जरी इथे युनिसेक्शुअल असला म्हणजे इथं तुम्ही काय लिहिणार बघा, फ्लावर आपण पाहू पहिले. फ्लावर कोणता यामध्ये, युनिसेक्शुअल. हा युनिसेक्शुअल आहे, हा युनिसेक्शुअल आहे. पण जर आपण प्लांट कन्सिडर केला इथं तर प्लांट युनिसेक्शुअल येतोय का, नाही. प्लांट कोणता येतोय मग, प्लांट इज अ बायसेक्शुअल. कारण प्लांटमध्ये मेलही प्रेझेंट्स आहे आणि फिमेलही प्रेझेंट्स आहे. मग आपल्याकडे प्लांटसुद्धा 3 टाईपचे असू शकतात. एक प्लांट असा असेल ज्याला आपण हिबिस्कस म्हणतोय, चायना रोज, ज्याच्या एकाच फ्लावरमध्ये मेल आणि फिमेल प्रेझेंट आहेत. दुसरा फ्लावर असा आहे की त्यामध्ये फक्त फिमेल प्रेझेंट्स आहेत, म्हणजे तो फिमेल प्लांट आहे. तिसरा असा आहे की त्यामध्ये फक्त मेलच प्रेझेंट्स आहेत, आणि म्हणजेच तो कोणता पार्ट झाला आहे, मेल पार्ट झाला आहे. आणि एक असा प्लांट आहे, आता हे एक्झाम्पल तुम्ही पाहिले, यामध्ये मेज एक्झाम्पल आहे, सर्वांना माहीत आहे, ओके. मेज हा असा प्लांट आहे की तो फ्लावर जर पाहिला तर तो युनिसेक्शुअल दाखवतो, पण प्लांट कसा दाखवतो, तो बायसेक्शुअल. एक्झाम्पलमध्ये विचारू शकतात. सो दिस मेज फ्लावर आर युनिसेक्शुअल बट मेज प्लांट आर बायसेक्शुअल. इथं फ्लावरही युनिसेक्शुअल आहे, प्लांट युनिसेक्शुअल. फ्लावर युनिसेक्शुअल, प्लांट युनिसेक्शुअल. फ्लावर बायसेक्शुअल, प्लांट बायसेक्शुअल. पण हे एक एक्झाम्पल असं आहे ज्याचं मेज म्हणतोय आपण. मेज प्लांट हा बायसेक्शुअल असतो, पण त्याचा फ्लावर हा कसा असतो, युनिसेक्शुअल. ह्या डायग्राम काढून घ्या. ओके, आपल्याला याच्यामध्ये काय डिस्कस करायचं आहे, सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन. सिम्पल आहे, फक्त कॉन्सन्ट्रेट करा. मग आता या ठिकाणी सेल्फ पॉलिनेशन्स कशाला म्हणतोय बघा, की या ठिकाणी जर एकाच फुलावर एक प्लांट आहे इथं, ओके, हा प्लांट दिसतोय तुम्हाला. सो प्लांट्स आर बायसेक्शुअल. प्लांट कसा आहे या ठिकाणी, बायसेक्शुअल. चायना रोजचं एक्झाम्पल आहे. मग हा जो आता इथं प्रोसेस कशी होते, बायसेक्शुअल आहे, पण यामध्ये बघा आता या ठिकाणचे पोलन ग्रेन जर रिलीज होऊन जर इथं ट्रान्सफर झाले, म्हणजे एकाच फ्लावरमध्ये प्रोसेस व्हाली, ही जी प्रोसेस आहे याला आपण म्हणतो सेल्फ पॉलिनेशन. दुसरा काय होईल की याच्यातून जर पोलन ग्रेन पडले तर या ठिकाणी दुसऱ्यावरती ट्रान्सफर व्हालेत होत आहेत. मग सेल्फ पॉलिनेशन कशाला म्हणणार, सेल्फ पॉलिनेशन ही किती फ्लावरमध्ये होणारी प्रोसेस आहे. जर याच एकाच फुलामध्ये एकाच फ्लावरमध्ये जर अँथरमधून पोलन ग्रेन रिलीज होऊन कशावर ट्रान्सफर झालेत, स्टिग्मावर, म्हणजे ही प्रोसेस एकाच फ्लावरमध्ये व्हाली.
मे बी दुसरी कंडिशन काय होऊ शकते की याचे जे अँथरमधले पोलन ग्रेन्स आहेत कशातले एका फ्लावरमधले ते कोणावर ट्रान्सफर झालेत दुसऱ्या फ्लावर, पण प्लांट चेंज झाला आहे का इथं? प्लांट एकच आहे, कितीमध्ये प्रोसेस झाली? एकतर अशा प्रकारे प्रोसेस होईल किंवा ही दुसरा टाईप आहे, 2 फुलामध्ये प्रोसेस होईल किंवा एकाच फ्लावरमध्ये प्रोसेस होईल. ही जी पॉलिनेशन आहे या पॉलिनेशनला काय म्हणणार? सेल्फ पॉलिनेशन. म्हणजेच काय लिहिणार त्या ठिकाणी? द ट्रान्सफर ऑफ, काय ट्रान्सफर झाले? पोलन ग्रेन. द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन कुठून ट्रान्सफर होणार? अँथर. द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन अँथर टू, कुठं ट्रान्सफर आले? अँथर टू स्टिग्मा. एका फ्लॉवरमध्ये वाली का 2 फ्लॉवरमध्ये? एकाही फ्लॉवरमध्ये होऊ शकते आणि दोन्ही फ्लॉवरमध्ये होऊ शकते. मीन्स द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन अँथर टू स्टिग्मा ऑफ सेम फ्लॉवर. सेम फ्लॉवर म्हणजे एकाच फ्लॉवरमध्ये होईल किंवा 2 फ्लॉवरमध्ये होत असेल तर सेम फ्लॉवर ऑर डिफरंट फ्लॉवर. सेल्फ पॉलिनेशन्स काय आले? द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन अँथर टू स्टिग्मा ऑफ सेम फ्लॉवर ऑर डिफरंट फ्लॉवर. पण प्लांट 2 म्हणतोय का आपण? नाही, प्लांट किती आहेत? एकच आहे आणि प्लांट एक आहे म्हणजे त्याची स्पेशीस सुद्धा कशी असेल? सेम असेल. म्हणून काय लिहिणार? द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन अँथर टू स्टिग्मा ऑफ सेम फ्लॉवर ऑर डिफरंट फ्लॉवर इन सेम प्लांट and same species. Okay, so this process that is called as self pollinations. लक्षात येतो सेल्फ पॉलिनेशन कशाला म्हणणार? द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन अँथर टू स्टिग्मा ऑफ सेम फ्लावर ऑर डिफरंट फ्लावर इन सेम प्लांट अँड सेम स्पेशीज. प्लांट सेम आहे, स्पेशीज सेम आहे, फक्त फ्लावर सेम असेल किंवा फ्लावर कसा असेल? डिफरंट असेल. या प्रोसेसला काय म्हणायचं? सेल्फ पॉलिनेशन्स. आणि याच्यामध्ये एक्झाम्पलमध्ये आपण याच्यामध्ये जर पाहिलं तर एक्झाम्पल कोणतं सांगणार? चायना रोज एक्झाम्पल देऊ शकतो, कारण चायना रोज हे कसं आहे? बायसेक्शुअल आहे. पण प्रोसेस कशी वाली कॉन्सन्ट्रेट करा की ही प्रोसेस एकतर सेम फ्लावरमध्ये होईल किंवा त्या ठिकाणी काय होईल? या ठिकाणी डिफरंट फ्लॉवरमध्ये होईल. यावरून याचे 2 टाईप पडतात. जर सेम फ्लॉवरमध्ये होत असेल तर त्याला आपण म्हणतो ॲटोगॅमी. काय म्हणणार त्याला? ॲटोगॅमी. मग आता ॲटोगॅमीचे डेफिनेशन काय लिहिणार? द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन ही ॲटोगॅमी प्रोसेस आहे. एकाच फ्लॉवरमध्ये होणारी जी प्रोसेस आहे तिला काय म्हणणार? ॲटोगॅमी. ॲटोगॅमी मीन्स व्हॉट? द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन अँथर टू स्टिग्मा ऑफ सेम फ्लॉवर. हा डिफरंट फ्लॉवर थोड्या वेळासाठी वर्ड आपण रिमूव्ह करूत. ॲटोगॅमीचे डेफिनेशन काय होईल? द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन अँथर टू स्टिग्मा ऑफ सेम फ्लॉवर इन सेम प्लांट अँड सेम स्पेशीज. दॅट इज कॉल्ड ॲज ॲटोगॅमी. आणि दुसरी एक प्रोसेस होती आपल्याला या ठिकाणी दुसरी एक प्रोसेस दिसते. याचे डेफिनेशन काय सांगणार तुम्ही? पोलन ग्रेन तर ट्रान्सफर आलेत. द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन अँथर टू स्टिग्मा. आता इथं फ्लावर एक आहे का? नाही. फ्लावर कसा दिसतो? इथं डिफरंट दिसतोय. म्हणजे डेफिनेशन काय होईल? द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन अँथर टू स्टिग्मा ऑफ, आता सेम कट करून आपला काय लिहायचं या ठिकाणी? ऑफ डिफरंट फ्लावर. म्हणजे फ्लावर जर सेम असेल, सेम फ्लावर असेल तर त्याला काय म्हणतो आपण? ॲटोगॅमी. आणि दुसरा एक वर्ड आहे आपल्याकडे जिटिनोगॅमी. कोणता आहे? जिटिनोगॅमी. हा जो जिटिनोगॅमी आहे, मग हा जो जिटिनोगॅमी याच्यामध्ये काय सांगणार? फक्त चेंज काय करायचं तुम्हाला? डिफरंट फ्लावर. काय चेंज करणार? फक्त डिफरंट फ्लावर. डेफिनेशन दोन्हीच्याही सेम असतील. द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन अँथर टू स्टिग्मा ऑफ सेम फ्लावर दॅट इज कॉल्ड ॲज ॲटोगॅमी. अँड द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन अँथर टू स्टिग्मा ऑफ डिफरंट फ्लावर दॅट इज कॉल्ड ॲज जिटिनोगॅमी. लक्षात येते सेल्फ पॉलिनेशन्स. तर हा आहे सेल्फ पॉलिनेशन्स. मग सेल्फ पॉलिनेशन होतं कोणामध्ये? तर यामधला ॲटोगॅमी जो आहे तो ॲटोगॅमी फक्त बायसेक्शुअलमध्ये होईल. ॲटोगॅमी कोणामध्ये होईल? बायसेक्शुअल. का बायसेक्शुअलमध्ये होईल? कारण याच्यामध्ये एकाच फ्लॉवरमध्ये प्रोसेस व्हाली आणि एकाच फ्लॉवरमध्ये जर अँथर प्रेझेंट नसतील या ठिकाणी तर प्रोसेस होईल का पॉलिनेशनची? नाही होणार.
म्हणजे याचा अर्थ फ्लावरमध्ये मेल आणि फिमेल दोन्ही पार्ट्स प्रेझेंट्स असायला पाहिजे, तरच या ठिकाणी काय होते, ॲटोगॅमी. MCQ विचारू शकतात. सो दिस ॲटोगॅमी ऑकर्स इन डॅड ॲज फ्लावर. युनिसेक्शुअल, बायसेक्शुअल, तर त्यावेळेस तुम्हाला सांगता यायला पाहिजे ॲटोगॅमी कोणामध्ये होते, बायसेक्शुअलमध्ये. ओके, लक्षात आले ह्या दोन डेफिनेशन्स कोणत्या, ॲटोगॅमी आणि जिटोनोगॅमी. ॲटोगॅमीमध्ये काय असतो, सेम फ्लावर, आणि जिटिनोगॅमीमध्ये काय असतो, डिफरंट फ्लावर्स. ओके, राईट डाऊन करा. तर आता सेल्फ पॉलिनेशन लक्षात आलं आहे. आपल्याला काय डिस्कस करायचं आहे, क्रॉस पॉलिनेशन, हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू.